ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। अशोक पाटील मित्रमंडळ सेक्टर 15 ऐरोली आयोजित गुढीपाडवा सण मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने आनंदाची सुख समृद्धीची गुढी उभारून साजरा करून भव्य दिव्य शोभायात्रा काढली असता लोकनेते माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात पार पडला। ऐरोली सेक्टर 15 येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अशोक पाटील मित्रमंडळाने माजी नगरसेवक तथा ऐरोली भाजपा मंडळ अध्यक्ष अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंदू नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले। या प्रसंगी प्रभागात गुढीची पूजा करून गुढी उभी करण्यात आली व तसेच भव्य मिरवणुकीत प्रभागातील असंख्य महिलांसह अनेक जण वेशभूषा करून सहभागी होताना दिसले, जिथे भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांची झांकी सर्वात खास होती। तर यात स्वरांगण, ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट परफॉर्मन्स देत या गुढीपाडव्याचा उत्साह द्विगुणित केला। निमित्त आहे गुढीपाडव्याचे, त्यामुळे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे देखील उपस्थित दिसले। या ठिकाणी त्यांच्या सोबत माजी महापौर सागर नाईक हे देखील उपस्थित होते। मान्यवरांनी गुढीची पूजा केली, तसेच त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ माध्यमातून विजेता महिलांना सोन्याचा नथ आणि पैठणी देण्यात आली आणि त्यांना खास साडी भेट देखील देण्यात आले। आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली व माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक व भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक पाटील यांनी माणुसकीच्या माध्यमातून आपल्या उत्कृष्ट कार्याचा परिचय ऐरोलीतील जनतेलाच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईला करून दिला आणि यामुळेच का आज प्रत्येक जण त्यांच्या कामाचा चाहता आहे। आमदार गणेश नाईक यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना अशोक पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले। माजी नगरसेवक अशोक पाटील, संगीता पाटील यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। आज गुढीपाडवा नववर्ष अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ऐरोलीच्या सेक्टर 15 विभागामध्ये ही शोभायात्रा निघाली। मोठ्या संख्येनं महिलांनी, तरुणांनी आणि ज्येष्ठांनी सुद्धा सहभाग घेतला। एकूणच या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला भविष्यकाल हा आत्मविश्वासाने जगावासा वाटतोय, दुसऱ्याला जगू द्यावासा वाटतोय। नुसत्या देशातीलच नाही तर देशाच्या बाहेरील लोक जे भयभीत आहेत त्यांना निर्भय करण्याकरता, त्यांच्या मनामध्ये एक माणुसकीची ज्योत प्रज्वलित करण्याकरता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे 2014 साली ही सुरुवात केली। आता दुसरी टर्म पूर्ण झाली, तिसरी टर्म सुरू होणार आहे। आता दुसऱ्या टर्मच्या वेळेला देशाची आर्थिक व्यवस्था ही 5व्या नंबरला आलेली आहे आणि ज्याला हे तिसरी टर्म पूर्ण होईल त्याला देश तिसऱ्या श्रेणीमध्ये जगामध्ये अर्थव्यवस्था निर्माण करेल। 2047ला देश जगाचं नेतृत्व करेल, दहशतीचं नाही तर ते सामर्थ्याचं असेल, दुसऱ्याला निर्भयता देणारा असेल, दरारा असेल, दहशत नसेल। अशा प्रकारची लोकांना नकोशी असलेली प्रवृत्ती, मनोवृत्ती नाहीशी व्हावी हाच निश्चय प्रभू रामचंद्रांनी केला होता। त्याची परिणिती आता या कलियुगामध्ये सुद्धा निश्चितपणे होणार आहे। दुष्ट विचाराचा नाश होईल, सद्विचाराचा विजय होईल आणि त्याकरता पुन्हा नवी मुंबईतल्या प्रामुख्याने त्या ऐरोलीमधल्या सर्व बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। दादा, प्रभू रामचंद्राचे विचार तेच होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार तेच होते। प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर, विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून अशोक पाटील का संगीता पाटील आणि आमचे सर्वच कार्यकर्ते तशा प्रकारचं जीवन जगत आहेत, दुसऱ्याला जगू देत आहेत आणि त्याच्यामध्येच खरा
विजयादशमी जशी त्याला होते तशाच प्रकारचा गुढीपाडव्याचा आनंद सर्वांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याचं निमित्त साधून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15च्या वतीने माजी नगरसेवक संगीता पाटील, मी स्वतः माझे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जगामध्ये नाहीतर राज्यामध्ये आपल्याला गुढीपाडव्याच्या आनंदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण देशभरामध्ये सण साजरा होत असतो. आणि हे होत असताना एक आयुर्वेद विभागामध्ये सुद्धा एक चांगली आनंदाची आणि चांगल्या विचाराची गुढी उभा करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आयुर्वेदकारांना मनापासून शुभेच्छा देण्याचा मानस आम्ही या ठिकाणी या निमित्ताने तयार केलेला आहे. आणि या निमित्ताने मी मनापासून सर्व माझ्या रहिवासी बंधू भगिनींना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरता गणराय नक्कीच त्यांच्या पाठीशी उभा राहील. या ठिकाणी आदरणीय आमचे पालकमंत्री या ऐरोली मतदारसंघाचे आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब दादा, त्याचबरोबर माजी महापौर सागर नाईक साहेबांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता सदिच्छा भेट दिलेली आहे. खऱ्या अर्थाने आदरणीय आमदार संदीपजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आदरणीय दादांचं, संदीप नाईक साहेबांचं पूर्ण या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असो लोकांच्या हितासाठी जे लोकहित कार्यक्रम आहेत ते घेण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण पाहताय की आपल्याला या ठिकाणी सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी या ठिकाणी गुढी उभा करून एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी या निमित्तानं तयार केलं. थँक्यू. आज या ठिकाणी आम्ही ऐरोली सेक्टर 15मध्ये शोभायात्रा काढली. त्यात भरपूर महिलांनी भाग घेतला आणि आम्ही नाईक साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आम्ही ही शोभायात्रा काढली. खेळ ठेवलेले नऊवारी साडी, ग्लेझिंग होत्या मुलींची, त्यात खूप महिलांनी भाग घेऊन छानपैकी एक आनंद घेतला. आणि माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.